जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, आज वो घड़ी आ गई आज। हद से गुजर जाना है यार, जीना है या खुद को मर जाना है। जिसके लिए दिल था बेकरार, आज घड़ी आ गई। आज टॉपिक बहुत खतरनाक है, आज मजा आपको आ जाएगा। चला तर मित्रांनो, मी ओमराज आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे 10 शेळ्यांचं आणि एका बोकडाचं संगोपन कसं करायचं. म्हणजे याच्यामध्ये काय काय आपल्याला गरज पडणार आहे वर्षभर, काय त्यांची काळजी घ्यावं लागणार आहे, गोठ्याची जागा किती हवी, आणखी त्यांना चारा काय काय पाहिजे, फिरस्तीमध्ये कसं करू शकतो आणि बंदिस्तमध्ये कसं करू शकतो, अर्धबंदिस्तमध्ये कसं करू शकतो. तर चला मित्रांनो, सर्वप्रथम या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांचं धन्यवाद. लवकरच 11,000 सबस्क्रायबर होणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि ज्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल 87 66 93 14 08 या नंबरवर मेसेज करायचा. कॉल करू नका, मेसेज करायचा आणि ग्रुपमध्ये ॲड कर असं टाकायचं. आणि काय जे असेल ते मानधन मी तुम्हाला ग्रुपवर म्हणजे सांगतोच. व्हॉट्सअपवर असं लाईव्ह सांगणं जरा वेगळं वाटतं, पण असो, चला सुरुवात करूया. आणखी एक गोष्ट मित्रांनो, या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम ॲक्सेस असणार आहे त्या ग्रुपचा. तुम्हाला रिमूव्ह केल्या जाणार नाही पैसे टाकल्यानंतर. आणि आणखी एक गोष्ट, तुम्हाला काहीही कसल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्हाला त्या ग्रुपवर सांगितले जाईल. आता यूट्यूबवर मी फ्री तर काम करतच आहे, पण काही लोकांना पर्सनली सगळं काही हवं असतं, पर्सनली सगळं काही शिकून घ्यायचं असतं, किंवा काही प्रॉब्लेम आला तर पटकन लोक म्हणतात दादा त्वरित सांग. तर त्वरित सांगण्यासाठी आता मी तर काही रिकाम टेकडा बसलेलं नाही, तर 500 रुपये द्या आणि तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. पुढे तुम्हाला कधीही काहीही अडचण आली तर तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेजवर सांगितलं जाईल, एकदम अर्जंट पद्धतीने तुमचं निदान केलं जाईल. असं नाही की बाबा सांगितलं आणि केलं नाही, असं होणार नाही. तुमचा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला उत्तर दिलं जाईल, ते बी योग्य आणि फरक पडेल. असंच डोळे झाकून विश्वास ठेवायचा फक्त, आणि प्रॉब्लेम झाल्या मेसेज करायचा की दादा असा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये जर सांगितलं तर इलाज होतो. तर ज्याला मेंबरशिप लागत असेल व्हॉट्सअपवर जाऊन मेसेज करा. नंबर सांगितलेला आहे तुम्हाला, नंतर मी QR पाठवीन, QRवर 500 रुपये मारून द्यायचे आणि सगळं काही. चला टॉपिकला सुरुवात करूया. सर्वप्रथम माझ्या आवडीच्या विषयापासून, म्हणजे फिरस्ती शेळी पालनापासून. तर फिरस्ती शेळी पालनामध्ये तुम्हाला 10+1चं नियोजन कसं करायचं. तर मित्रांनो, फिरस्ती शेळी पालनामध्ये 10+1 याच्यासाठी जास्त काही नियोजन करावं लागत नाही, कारण आपलं फिरस्ती आहे तर चारा नियोजन तर आपलं बाहेरच होणार आहे. परंतु पानकळ्यामध्ये आपल्याला थोडाफार चारा लागू शकतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मुरघास जो असतो आपला, मुरघास 1 2 3 भोदं जर स्टोअर करून ठेवले, 2 महिने तुमचे पानकळ्याचे निघले ना आरामशीर, त्याच्यानंतर तुमचं धकून जातं. आणखी काय, 10+1 शेळ्यांना फिरस्ती असो किंवा अर्धबंदिस्त असो, दोन्हीमध्ये पण जवळपास सेमच जागा लागणार आहे. पण पूर्णपणे फिरस्ती असली तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक समजा 10 शेळ्यांसाठी जास्त नाही, एक 15x15ची जागा जरी असली, 12x15ची जागा जरी असली बांधायला, आणि थोडंसं बाहेर एक त्या 15x15च्या गोट्याच्या थोडंसं बाहेर एक आणखीन 20x30ची जागा जर असली तर तुमचं आरामशीर नियोजन होतं मित्रांनो. म्हणजे कसं, संध्याकाळी तुम्ही बाहेर बांधायचं आणि जास्त एक 9-10च्या नंतर त्यांना गोठ्यात बांधून द्यायचं, पुन्हा सकाळी बाहेर काढून घ्यायचं, म्हणजे असं नियोजनसुद्धा होतं. तर बघा, फिरस्तीमध्ये असं सिस्टम असतं. तर पूर्ण फिरस्तीमध्ये गोठा नियोजन तर झालं. आता चारा नियोजन कसं आहे, चारा नियोजन तर आपलं पूर्ण फिरस्तीच असतं, त्याच्यामुळं टेन्शन नाही. पाणी वगैरे तुम्हाला बघावं लागतं, ज्या साईडला पाणी असेल त्या साईडनं शेळ्या चारायला घेऊन जावं लागतात. तर असा काही विषय असतो. तर जसं तुम्हाला जमन त्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आणखी एक गोष्ट,
तर आणखी एक गोष्ट ती म्हणजे पाणी तर झालं, आता चारा झाला, सगळं झालं. याच्यामध्ये पूर्ण फिरस्तीमध्ये तुम्हाला एक माणूस कंपल्सरी गुंतवावा लागतो. दिवसभर तुम्हाला मागं फिरावं लागतं. तर या गोष्टीची दक्षता तुम्हाला असली पाहिजे. मग ते 4 ठेवा, 5 ठेवा, नाही तर 10 ठेवा, तुम्हाला एक माणूस गुंतावाच लागेल. तुमचं सगळं काम सोडून यांच्या मागं हिंडावं लागेल. तर तेवढ्या गोष्टीची दक्षता तुम्हाला असली पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो अर्धबंदिस्तकडं वळूया. तर अर्धबंदिस्तमध्ये काय काय करावं लागतं. पूर्ण फिरस्तीमध्ये खर्च जवळपास एका शेळीला लई तर लई जास्तीत जास्त 100-200 रुपये खर्च येऊ शकतो वर्षाचा. मेडिसिनवर एवढाही येत नाही, लागतच नाही खर्च. फक्त एक खर्च कशाचा येतो, खुराकाचा. तर खुराकाचा खर्च तिच्या दुधामध्ये आणि पिल्लांच्या पैशामध्ये निघून जातो. तर उत्पन्नामध्ये खर्च निघून जात असतो. पण अर्धबंदिस्तमध्ये कसं असतं मित्रांनो, तुम्हाला 2-3 चारून शेळ्या घरी आणायच्या असल्या तर ते पूर्ण बंदिस्त सारखंच असतं. फक्त एक पाय मोकळा म्हणून आपण शेळ्या बाहेर सोडत असतो. तर बाहेर चारा भेटन नाही भेटन त्याच्या आशेवर राहू नये. घरीच तुम्हाला 10 शेळ्यांसाठी कमीत कमी सकाळ संध्याकाळ 3-4 टोकर मुरघासाचे लागतील. हिरवा घास म्हणजे शेळीचं पोट असं असतं मित्रांनो, डायरेक्ट अंधा कुवा म्हणजे कसं आपल्या दुसऱ्या चॅनलसारखं. तिथं काय आहे, व्हिडिओ येत नाही पण सबस्क्रायबर वाढत राहते. तर आजपासून त्याच्यावर पण व्हिडिओ येणार आहे. तर तिकडे जाऊन सबस्क्राईब करून घ्या. पेट लवर ओमराज नावाचं चॅनल आहे, खाली दिलेलं आहे टायटलमध्ये. तर ते दुसऱ्या चॅनलवाने अंधा कुवा आहे, जितकं टाकलं तितकं खातच राहतं ते, अशी गंमत आहे. आणि काय सिस्टम आहे माहिती का, जर शेळीला तुम्ही चारा दिला तरच ती खाणार आहे अर्धबंदिस्तमध्ये. फिरस्तीमध्ये काय, तुला चरायचं तर चर, नाही चरायचं तर नको चरू. पण अर्धबंदिस्तमध्ये तुम्हाला रोगराईचा प्रॉब्लेम थोडासा वाढतो फिरस्तीपेक्षा. कारण काय असतं, शेळीला काय झालं काय नाही झालं ते बऱ्याच कमी वेळेस लक्षात येतं. आता फिरस्तीमध्ये कसं असतं, इथं शेळ्या चरताय, एखादी चराना लगेच लक्षात येऊन जातं. तसं अर्धबंदिस्तमध्ये एवढं खास लक्षात येत नाही. कारण काही 2-4 हातात चरत्या, 2-4 नंतर खात्या, असं बी होतं. तर त्या हिशोबानं तुम्हाला नियोजन करावं लागतं. तर अर्धबंदिस्तमध्ये कसं आहे, तुम्हाला चारा नियोजन संपूर्णपणे घरीच करावं लागतं. आणि अर्धबंदिस्तमध्ये सुद्धा एक माणूस तुम्हाला गुंतवावा लागतो. जसं पूर्ण बंदिस्तमध्ये एक माणूस सकाळी 1-2 घंटे, संध्याकाळी 1-2 घंटे जर त्यांना चारा वगैरे केला तर दिवसभर काही अडचण नसते. तसं अर्धबंदिस्तमध्ये सुद्धा एक माणूस गुंतवावा लागतो. आणि शक्यतो एक माणूस आपल्या फार्मवर असलाच पाहिजे. मग ते अर्धबंदिस्त असो, फिरस्ती असो, पूर्ण फिरस्ती असो, पूर्ण बंदिस्त असो, कसंही असो, एक माणूस त्यांच्या मागं असलाच पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, अर्धबंदिस्तमध्ये पाण्याचं नियोजन तुम्हाला शेडवरच करावं लागतं. आणि अर्धबंदिस्तमध्ये शेडचं नियोजन कसं करावं लागतं, तर 10+1 शेळ्यांना मित्रांनो, तुम्हाला तर पहिलेच सांगितलं, जी पूर्ण पॅक जागा राहील ती 15x15ची असलीच पाहिजे. त्याच्यामध्ये आरामशीर शेळ्या बसतात. आणि त्याच्यानंतर त्यांना बाहेर थोडं हिंडण्यासाठी, दिवसभर हिंडण्यासाठी एक कमीत कमी जर म्हटलं आपण ते एक 30x30ची जागा बाहेर पाहिजे, जेणेकरून त्यांना आरामशीर राहता येईल, रोगराई टाळता येते, त्यांना त्याच्यामध्ये हिंडता येतं, आपले पिल्लं ठेवता येतं एका साईडला. तुम्हाला सांगतो, जर 10 शेळ्यांची पिल्लं असली, 20 पिल्लं असली तर त्यांनाच 15x15ची जागा लागून जाते. त्यांचा चारा, त्यांची गव्हाण, त्यांचं पाणी नियोजन त्याच्यामध्ये, तर 15x15ची जागा पिल्लांनाच लागून जाते. तर 3-4 महिन्याची पिल्लं झाल्यानंतर त्यांना ही जागा वाढतच लागते. तर त्या हिशोबानं तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर चारा नियोजन झालं, त्यांना ठेवण्याची जागा झाली, हे सगळं काही झालं. आता त्याच्यानंतर येतो आपण पूर्ण फिरस्तीवर त्यांना चारा नियोजन कसं करायचं. मित्रांनो, 10+1 शेळ्यांना कमीत कमी 5 ते 10 गुंठे चारा तुमच्याकडे असला पाहिजे. 5 गुंठे चारा कमीत कमी असला पाहिजे. 10 गुंठे जास्तीत जास्त चारा भरपूर होतो. म्हणजे 10 शेळ्या आणि त्यांचे 20 पिल्लं, असे 30 जनावरांचा 10 गुंठे चारा तुमच्याकडं कायमस्वरूपी वर्षभर हिरवा चारा असला पाहिजे. जेणेकरून काय असतं, 1-2 वेळा तुम्ही मेथी घासाच्या लावा, 1-2 वेळा तुम्हाला तुती पाहिजेच. कारण त्याच्यापासून पोट फास्ट भरतं, तर तो चारा असलाच पाहिजे. त्याच्यानंतर आपलं सुबाबूळ झाली, V1ची जी तुती आहे ती एकदम जबरदस्त असते. आणि सुबाबूळ जी असते ती वंडरग्रेस सुबाबूळ लावायची, म्हणजे त्याच्यात पाला भरपूर प्रमाणात येतो. तर त्या पद्धतीचं नियोजन तुम्ही करायचं आहे पूर्ण फिरस्तीमध्ये. त्याच्यानंतर मुरघास, मेथीघास, हे चारे खूप महत्त्वाचे आहे. मुरघासानं काय होतं मित्रांनो, चमक बनून राहते आणि तब्येत खूप फास्ट वाढते. तर मुरघासाचं नियोजन तुमच्या फार्मवर असलंच पाहिजे पूर्ण बंदिस्तमध्ये. तर मित्रांनो कसं, तर तुम्हाला एक 10 गुंठे चारा कंपल्सरी वर्षभर हिरवा चारा लागणारच आहे. कारण त्याच्याशिवाय मजा नाही मित्रांनो. हिरवा चारा नसला तर शेळ्या एवढं
हे होत नाही. बरेचसे चॅनलवर मी बघितलं आहे की पूर्ण सुका चारा जो असतो त्याच्यावर शेळीपालन होऊ शकतं आणि ऑफकोर्स होऊ शकतं. पण सुक्या चाऱ्यापेक्षा जर हिरवा चारा एक कमीत कमी तुम्हाला सांगतो मी 20 ते 30% चारा सुका चारा शेळीला लागतो म्हणजे लागतो. त्याशिवाय याच्यात मजा नाही. आणि शक्यतो शेळ्या हिरव्या चाऱ्यावरच फास्ट हे होता आणि सुक्या चाऱ्यानं चमक येते त्यांना. तर दोन्हीही पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, 10 गुंठे चारा तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. भोदं लागणार आहे मित्रांनो मुरघासाची एक 1.5 टनापर्यंत जर तुम्ही स्टोअर करून ठेवला मुरघास, जबरदस्त वर्षभर तुम्हाला पाहायचं कामच नाही. त्याच्यानंतर सोयाबीन भूस आणि हरभरा भूस एकदम स्वस्तामध्ये मिळतं मित्रांनो, ते स्टोअर करून ठेवायचं आहे. तुरभूस थोडं महाग असतं, 20 रुपये किलोच्या आसपास असतं तुरभूस. तर तुरभुसा तुम्ही स्टोअर करू शकता. आणखीन त्याच्यानंतर असतं ते म्हणजे काय, जवळपास तर झालंच आहे. त्याच्यानंतर मेडिसिनचा खर्च बंदिस्तामध्ये थोडा जास्त असतो, कारण वजन वाढीसाठी तुम्हाला औषधं वापरावं लागत्या. तसं फिरस्तीमध्ये वजन वाढीसाठी काय असतं, रपारप वाढून जाते ते आणि त्यांना काही विषय राहत नाही. फरक पडतो. तर आता तुम्ही बघितलं असेल, आपण हा ब्रीडर आणला तवा कसा होता आणि आता बघा अजून 1 हप्ता होता आहे तर आता कशी चमक आली आहे त्याच्या अंगावर. फिरस्तीचा आणि बंदिस्ताचा फरक पडतो मित्रांनो 100%. बंदिस्तामध्ये औषध गोळ्या नाही वापरल्या तर शेळ्या एकदम खराब होऊन जात्या. ह्या आपल्या शेळ्या संध्याकाळ तुम्ही जर पाहिलं तर कोणी म्हणन जनायला आल्या काय, त्या आताच गाभण वाटते. हे बघा आता म्हणू आहे आपली, वाटते का नाही गाभण. आता सकाळचा टाईम आहे, 9 वाजू राहिले आता. तर अशी गंमत राहती. म्हणजे बंदिस्त आणि फिरस्तीमध्ये फरक पडतो. यांना कसल्याही प्रकारचा खुराक नाही, कसल्याही प्रकारचं औषध नाही. औषधं कधी जर काही लईच बिमार पडल्या तर 2-4 औषधं आपल्या फार्मवर ठेवाच लागत्या. तापीचं झालं, सर्दीचं झालं, पोटफुगीचं झालं, हे मेन औषधं हे तुमच्या फार्मवर असलेच पाहिजे. गोळ्या पाहिजे. बुळकांडी झाली, पिल्लांना बुळकांडी लागते, मोठ्या शेळीला लागू शकते, गाभण शेळीला, त्या पद्धतीचं. आणि तसं नियोजन जर तुम्हाला औषध गोळ्या जाणून घ्यायच्या असल्या तर चॅनलवर सगळे व्हिडिओ पडेल. आणि जर नाही तुम्हाला एकदम अर्जंट लागत असलं, मेसेज करा, 500 रुपये मारा. वर्षभर तुम्ही टेन्शन नाही, वर्षभर कधीही कॉल करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा पैसे मारल्यावर पैसे वापस भेटणार नाही. जर तुमची इच्छा असेल खरंच करू शकता तुम्ही मेसेज. 87 66 93 14 08. बघा 10 शेळ्यांचं तुम्हाला नियोजन सांगितलं मी आहे. जबरदस्त नियोजन होतं. शेळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो, चॅनल खूप झपाट्यानं वाढत आहे, तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. फ्रीमध्ये तर यूट्यूबवर सगळंच आहे, पण जर स्पेशल अपॉइंटमेंट लागत असली व्हॉट्सअपवर तर 500 रुपये द्यावे लागतील. नाही तर मग फ्रीमध्ये आपलं चॅनल आहेच. जे नाही ते आपल्या चॅनलवर पडेल आहे. काहीही अडचण आली तर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा राहिला असेल कमेंटमध्ये सांगा. लवकरच आपण दर हप्त्याला कमीत कमी 1 मुलाखत आपण घेऊन येणार आहोत. तर तेही नियोजन आपण लवकरच करणार आहोत. सध्या कामानिमित्तामुळे जरा थोडंसं अवघड होत आहे, पण मग लवकरच करणार आहोत. 10+1चं नियोजन तुम्हाला लक्षात आलं असेल. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओमराज रानडे सायनिंग ऑफ. जय हिंद, जय भारत.